मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अगदी काही क्षणात आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत। आपला उत्साह, आपला आनंद आणि त्यांच्या प्रती सर्व महानुभावियांच्या मध्ये असलेली कृतज्ञतेची भावना आपण सर्वांनी एकाच वेळेस एकाच क्षणी व्यक्त करायची आहे। अगदी काही क्षणामध्ये माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहे। महानुभाव पंथाच्या वेगवेगळ्या धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांमध्ये ज्या पद्धतीने साहेब सक्रिय आहेत, त्याच पद्धतीने महानुभाव पंथाच्या शाश्वत विकासासाठी माननीय श्री मुख्यमंत्री साहेबांनी अनेक प्रयत्न या ठिकाणी केलेले आहेत आणि जे स्वप्नवत वाटणारे जे कार्य आहेत हे प्रत्यक्षात उतरवून महानुभाव पंथाला फार मोठी उपलब्धी करून दिलेली आहे। मग त्यामध्ये काही रस्ते असतील, त्याचबरोबर श्री क्षेत्र रिद्धपूर या ठिकाणी मराठी विद्यापीठाची स्थापना असेल, हे अभूतपूर्व कार्य माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेलं आहे आणि त्याहीमुळे महानुभाव पंथ फडणवीस साहेबांचा कृतज्ञ आहे। त्यांना शतशः धन्यवाद देतो आहे। अगदी काही क्षणात साहेब या ठिकाणी येतील। आपल्या सर्वांची कृतज्ञतेची भावना, आपल्या सर्वांचा आनंद, आपल्या सर्वांचा उत्सव या ठिकाणी होत असलेला हा महोत्सव या गृहमंत्री श्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे। आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आगमन ज्ञानपीठाच्या दिशेने होत आहे। आपल्याला विनंती आहे साहेब, आपण या ठिकाणी या विशाल अशा ज्ञानपीठावरती स्थानापन्न व्हावं। एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत मंडळी, टाळ्या टाळे। मानव पंथाचे हृदयस्थ ज्यांनी मानव पंथाचे अनेक कामे मार्गी लावलेले आहेत असे सर्वांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। साहेबांच्या वतीने सूचना, अतिरिक्त जी मंडळी आहे त्यांनी सर्वांनी खाली बसून घ्यावं। राजकीय क्षेत्रातील आमच्या या नांदेड जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार श्री माननीय जी मंडळी आलेली आहे, आपल्याला विनंती त्यांच्यासाठी या ठिकाणी गादीची व्यवस्था करा। आमचे जे माननीय खासदार राजेशजी पाटील यांनी ही मंडपची सेवा केलेली आहे। या ठिकाणी आयोजकांच्या वतीने या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय मठाधिपती महंत योगी बापू श्री गुरु दत्ता बापू, त्याबरोबरच आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री गोपीराज बाबाजी, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री कान्हाराज बाबाजी विद्वांस, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री पुंतांबेकर बाबाजी महानुभाव, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री परसराज बाबाजी विद्वांस, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री संदीपराज शास्त्री कपाटाय, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री अर्जुनदास दादाजी नांदेडकर, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय रमेश शास्त्री कपाटे बिजेगावकर शास्त्री, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री महंत बाबाजी वाघोदेकर, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय बाळकृष्ण दादाजी सरळ, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय भयदेव मुनी नांदेडकर, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय मधुकर दादाजी धाराशिवकर, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय विजयराज दादाजी कारंजेकर, सर्वांना विनंती आहे आपण व्यासपीठाच्या बाजूला इथे उपस्थित व्हायचं आहे। साहेबांचं स्वागत आपण सर्वांना या ठिकाणी करायचं आहे। आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय कवीश्वर कुलाचार्य महंत श्री कारंजेकर बाबाजींचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। साहेबांचं स्वागत संपन्न होत आहे। स्वामी की
अत्यंत सुंदर आणि नयनरम्य सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे। साहेबांनी या ठिकाणी उपस्थित होऊन आमच्या आनंदामध्ये भर टाकली आहे। बाबूरावजी कदम आणि आमदार हेमंत पाटील यांच्या हस्ते साहेबांना मूर्ती या ठिकाणी भेट म्हणून देण्यात येणार आहे। त्यानंतर या ठिकाणी सर्वांनी शांतता राखा। आपण खाली बसून घ्या मंडळी। खरोखर साहेब आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलेले आहेत। आपण एकदा नाशिकच्या वतीने या ठिकाणी सत्कार संपन्न होणार आहे। माननीय दौलतराव आरगडे, गणेशजी गीते ज्यांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे त्यांनी अगदी लवकरात लवकर येऊन साहेबांचा या ठिकाणी सत्कार करावा। माननीय आमदार बाबूरावजी कदम कोळीकर साहेबांनी या ठिकाणी साहेबांचा सत्कार केलेला आहे। सर्वांचंच खरोखर आपल्याला प्रत्येकाला स्वागत करावं अशी आपली भावना आहे, अपेक्षा आहे। परंतु बंधूंनो, आपल्याकडे साहेबांच्या प्रोटोकॉल नुसार वेळ फार कमी आहे। एवढं बिझी शेड्यूल असतानाही साहेब या ठिकाणी आलेले आहेत। प्रकाश शेठजी नन्नावरे, म्हणून साहेबांसाठी लाडक्या बहिणी तुमच्यासाठी साहेबांनी काही नाही केलं, टाळ्या। साहेबांनी आमच्यासाठी काही एखादा लाडका कीर्तनकार नाही, प्राधान्य तुम्हाला दिलेलं आहे। लक्षात घ्या, टाळ्या कशा झाल्या पाहिजे? टाळ्या आपल्या सगळ्या हदगाव नगरीमध्ये गाजल्या पाहिजे। जुलित को आग कहते हैं, गुजी को राख कहते हैं। जुलित को आग कहते हैं, गुजी को राख कहते हैं। जिस आग से बारूद बनती है उसे देवा भाऊ कहते हैं, देवा भाऊ कहते हैं। एकदा जोरदार टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करायचं आहे गणेशजी गीते। यानंतर या ठिकाणी ओम शांती प्रजापिता ब्रह्मकुमारी तर्फे माननीय मुख्यमंत्री साहेबांचे स्वागत। ब्रह्मकुमारी डॉक्टर आरती बनजी, डॉक्टर संजय पवार, योगेंद्र भाई यानंतर या ठिकाणी प्रास्ताविकपर विचार व्यक्त करतील आदरणीय मठाधिपती महंत श्री योगी बापू। या ठिकाणी सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी या ठिकाणी खाली बसून घ्यावं। यानंतर या ठिकाणी माऊर पीठाधीश आचार्य प्रवर या कार्यक्रमाचे आयोजक आमच्या योगी बापूला खरोखर सदैव धीर देणारे आमचे माऊर पीठाधीश आचार्य श्री बाबाजी आहेत। बाबा देखील या ठिकाणी स्वागत संपन्न करत आहेत।